शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आज गडिंग्लजमध्ये मोर्चा निघतोय। आमदार शिवाजी पाटील यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, एका बाजूला शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे मात्र तुम्ही समर्थनात? शक्तीपीठ महामार्गाला विरोध असा लोकांनी जे हे केले, एकटे ते शेतकरीचे नेते म्हणून मिरवतात, ते दाखवतात, ते 10 कार्यकर्ते घेऊन दाखवतात। खरं हा कुठे हा पीठ महामार्ग, हा भक्तीपीठ महामार्ग, जसं हा विकासाचा महामार्ग, हा विकासाचा महामार्ग आहे म्हणून याला कोणी विरोध म्हणून आपला विरोध करतात, त्याचं आम्ही गांभीर्याने कुठे घेत नाहीत। आम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती मला आज सगळ्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिले, आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचीच मुलं आहोत। आम्ही सगळ्या शेतकरी ज्या महामार्गावर ज्या ठिकाणावर हा महामार्ग होतोय तिथं बहुतांशी लोक विरोध करत असताना आपल्या विभागातून जात नाही तर अजिबात नाही। आणि त्या जे नेते म्हणणारे आहेत विरोधक, त्यांना कळलं पाहिजे होतं अजून रूट ठरलेलं नाही आहे, रूट व्हायचं आहे। आणि 4 भाग मी दिलेत, ते मधला एक भाग आपण आजरा मार्गे त्यानंतर शिरगाव मार्गे, जांभरे मार्गे, पारगड आहे। आणि हा झाल्यामुळे आपले दोन्ही समुद्र किनारे आपले जोडले जातील आणि भविष्यात एक लॉजिस्टिक पार्क असेल, एक पर्यटनाचा दृष्टिकोन असेल, एक आपल्याला चांगला इंडस्ट्रियल झोन असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला एक विकास साधता येतो। पण राजू शेट्टी असतील, सतेज पाटील असतील, तुमच्यावर आरोप करतायत की तुम्हाला मुख्यमंत्र्यांना दाखवून द्यायचं आहे की मी कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे म्हणून तुम्ही हा मला मुख्यमंत्री साहेबांना दाखवून द्यायची काही गरज नाही आहे। मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सक्षम आहेत आणि त्यांना आमच्यावरती विश्वास आहे आणि मला माझ्या जनतेवरती पूर्णपणे विश्वास आहे। आमचे जनार्दन, आमचे शेतकरी बांधव सगळे निर्णय घेतात। काल आमची बैठक झाली, सगळ्यांचं एकमत झालं आणि आम्ही सगळे 7 बारे आम्ही द्यायसाठी आता आम्ही प्रांत ऑफिसला काही दिवसापूर्वी याच ठिकाणी जो मोर्चा झाला विरोधामध्ये, त्यामध्ये महायुतीतले देखील माजी आमदार सहभागी झाले नाही। मोर्चा नाही झाला, ते माजी आमदार, त्यांच्या पदाधिकारी, तो तथाकथित नेता, 72 लोक होती, 64 जणांनी अटक करून घ्यायची ना अटक केली। म्हणजे अटक करा, एक हाणाकर नेता म्हणा, हे तोडपण नेते आहेत। चला त्याबद्दल काय बोलणं योग्य नाही। चला पहिला आपण शक्तीपीठच्या समर्थनामध्ये गडिंग्लजमध्ये हा सगळा मोर्चा निघतोय आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा मोर्चा निघतोय ते शिवाजी पाटील आपल्या सोबत होते। खरं तर शक्तीपीठ महामार्ग गडिंग्लज चंदगड आगरा विभागातून जावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आणि म्हणूनच आम्ही हे 7-12 उतारे प्रांत कार्यालयात जमा करण्यासाठी जात असल्याचं शिवाजी पाटील यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।